पर्यंत घेतले होते शब्द आपण. ओलांडणे, पार करणे. ओझे म्हणजे भार. फजिती म्हणजे फसगत. फजिती म्हणजे फसगत. शब्द बघा कसा दिलाय. हा. झुडूप म्हणजे छोटं झाड. धप्पा म्हणजे पाठीवर हळू थाप मारणे, थाप देणे. सुरेख म्हणजे छान. सराव, पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे. पवनचक्की, वाऱ्यापासून वीज निर्मिती. थोडासा आवाज खरखर करतोय त्या डिव्हाइसवर. येस सर. हा सुमित कुठपर्यंत? पवनचक्की माहिती ना, पवन म्हणजे वारा. एक मिनिट. लज्जत, रुची, गोडी, स्वाद. सर माझं मागचं राहिलंय. देखणी म्हणजे सुंदर. भोजनाची म्हणजे जेवणाची. न्यारी म्हणजे निराळी. हे पवनचक्की होय. काय एखादं. बहरणे म्हणजे फुलणे. बहरणे म्हणजे फुलणे. पवनचक्की आहे. पवनचक्की म्हणजे वाऱ्यावर फिरणारी. लिहून घ्यायची तर. नाही आता हे घेतलेले आहेत आपण. निगा म्हणजे काळजी. चाखणे, चव घेणे, आस्वाद घेणे. कुठपर्यंत झालेत आपले? आपले सगळे झालते. रातंदिस हे पण झाले. वावरात म्हणजे शेतात. वखर शेतीचे अवजार. रातंदिस रात्रंदिवस. येवलासा छोटासा. पर म्हणजे पंख. सुळकन पटकन. सदा नेहमी. खुश आनंदी. गायब होणे, न दिसणे. निरखून पाहणे, बारकाईनं पाहणं. अंगरखा म्हणजे सदरा. सैल म्हणजे ढिला. सर कुठपर्यंत आलत? सगळे झालते. हे चालते का? हो सर. मग म्हणजे मला. लढा म्हणजे प्रेम. हा. चौकडे म्हणजे सभोवताली. चिमुकल्या छोट्या. मेहनत कष्ट. हा हे पण झालते. हे थाळी म्हणजे ताट. निमुळते तोंड. हे पण झालेत. सर ताकद म्हणजे शक्ती. हिम्मत म्हणजे धाडस. धडा म्हणजे अद्दल. हा सर 2027 मार्केटमध्ये पुस्तक आलंय. नाही आणखी आलेलं दिसलं. नवनीतचं नाही आलं आणखी. नवनीतचं पाहायचं आपल्याला. आलं तर कळवा तेवढं तुम्ही पण. नवनीतचा विचार. धडा म्हणजे अद्दल. काही गणित विषयातले सुद्धा काही घटक कमी जास्त होतील. त्याच्यामुळं नवनीतचं पुस्तक पाहायचं आपल्याला. गुजगुजणे, कानात हळू आवाजात बोलणे. हे झालेत का? झालते का हे? कुठपर्यंत झालेत? हे नाही झाले सर. शेवटचा सांग ना कोणता आहे तो? शेवटचा हे होता पुढे. नक्की? सर किती नंबरचा? प्राची सांग बरं. शेवटचा कोणता? 39. प्राची शिंदे. हॅलो सर. हर्षवर्धन शेवटचा कोणता शब्द? सुई. सुरई. सुरई म्हणजे हा इथपर्यंत आलतो आपण. ठीक आहे. हे घ्या. चला घ्या पुढचा आता लिहून घ्या. किती नंबरचा? किती नंबरचा? सांगणार बाळा. घ्या ही पुढचा. ताकद. ताकद म्हणजे शक्ती. ताकद शब्दाचा समानार्थी शब्द शक्ती आहे. ताकद. ताकद म्हणजे शक्ती.
हिम्मत हिम्मत म्हणजे धाडस. धडा धडा म्हणजे अद्दल. लिहा पुढचा. धडा धडा शिकलेला अद्दल. कुजबुजणे कानात हळू आवाजात बोलणे. पूर्वी किती गोंधळ आहे रे तिकडे ते दुसरीकडे म्हणून. हॅलो हा कुठपर्यंत आले? हॅलो कुजबुजणे बोल ना बाळ. सर आवाज नाही येते. आवाज येत नाही माझा? सर आला. हा कुजबुजणे म्हणजे काय? कानात हळू आवाजात बोलणे. हो कानात हळू बोलणे. लिहा बरे किती नंबर पर्यंत आले आपले शब्द? 39. चला हा 39 आहे करेक्ट. हा 38 आहे. लिहा बरोबर आहे ना उर्वी? हो 37 36 लिहा हे 4 शब्द. चला ताकद शक्ती हिम्मत धाडस आणि हे फार महत्वाचे. याच्यावर आपल्याला रिव्हिजन करायचंय. नंतर एकदा तर लिहून घ्यायचे, नंतर ते नेहमी वाचायचे. हा झालं का? हो लिहिले ना? हो थोडस फास्ट लिहा. आपले संपले पाहिजे. खूप आहेत शब्द मोठे भरपूर हो. आहेत ते. चला 39 40 बघा. घाट म्हणजे काय? घाट म्हणजे डोंगरातील वळणावळणाचा रस्ता. लिहा घाट म्हणजे डोंगरातील वळणावळणाचा रस्ता. वळणावळणाचा रस्ता घाट. या 40 नंबरचा आहे. हो घाट म्हणजे डोंगरातील वळणावळणांचा रस्ता. इथं डोंगरातील वळणावळणांचा रस्ता. सेला सेला म्हणजे अंगावर घ्यायचे उंची वस्त्र. सेला 41 घ्या. सेला सेला म्हणजे अंगावर घ्यायचे उंची वस्त्र. ओढा ओढा म्हणजे पाण्याचा नदीपेक्षा लहान प्रवाह. ओढा नदी नाले असतात ना, तसं ओढा म्हणजे पाण्याचा नदीपेक्षा लहान प्रवाह. ओढा 42 ओढा पाण्याचा नदीपेक्षा लहान प्रवाह. लिहा छान असं. आणि धरती धरती म्हणजे जमीन. धरती कंटाळा करू नका लिहिण्याचा आज. लिहा थोडस. धरती म्हणजे जमीन. एखादा राहिला तर नंबर टाकून वळ सोडून द्या. वसा स्वतःला लावून घेतलेला नियम. व्रत वसा नवीन शब्द आहे पहा, आपल्याला माहित नाही. स्वतःला लावून घेतलेला नियम वसा. स्वतःला लावून घेतलेला नियम. लावून घेतलेला नियम. किंवा व्रत. व्रत व्रत आहे. व्रत करू नका त्याला. व्रत करा फक्त. असं करा. व्रत इथं दिलंय खाली. इथलं पाहून लिहा. लिहा
महत्वाचा शब्द आहे वसा. वसा म्हणजे स्वतःला लावून घेतलेला नियम किंवा व्रत. ठीक आहे, सर डन. डन. ओके, चला नेक्स्ट. इथं शब्द इथे खाली, तिथले पाहून लिहू शकता. राहिले तर नंतर लिहा, एखादा वळ सोडून लिहा. दक्ष असणे, सावध असणे किंवा जागरूक असणे. किती नंबर बाळ? 45. 45 टाका. दक्ष 45 टाका. 45 दक्ष असणे म्हणजे सावध असणे किंवा जागरूक असणे. मग्न होणे, मग्न होणे म्हणजे तल्लीन होणे, दंग होणे. 46 मग्न होणे, तल्लीन होणे किंवा दंग होणे. आणि 47 नंबर आहे हित. इथून पुढं 47 नंबरचा हित. हित म्हणजे लाभ किंवा फायदा. लाभ किंवा फायदा. हित म्हणजे लाभ किंवा फायदा. लिहा. हित म्हणजे लाभ किंवा फायदा. चॅट प्रायव्हेट करू म्हणजे तिकडे लक्ष देणार नाहीत तुम्ही. आणि नोटिफिकेशन साऊंडचं नोटिफिकेशन जे आहे ते ऑफ करून बघू. सर झालं. झालं. ओके, चला नेक्स्ट घ्या. 47 झाला ना आता. 47 चा होता हित. हित पाहणे, लाभ किंवा फायदा होणे, है की नाही? हित म्हणजे लाभ किंवा फायदा. किती आता? 49 का 48? 48. टाका 48. 48 नंबरचा. मौज. मौज म्हणजे मजा, मजा. हिरमुसणे 49. हिरमुसणे. हिरमुसणे म्हणजे निराश होणे. हिरमुसणे म्हणजे निराश होणे, नाराज होणे. निराश किंवा नाराज होणे. निराश किंवा नाराज होणे. पुढं कुतूहल. 49 झाला हा. 50 आता. कुतूहल. कुतूहल म्हणजे उत्सुकता किंवा नवल. असा शब्द येतो बघा तुमच्या परीक्षेला, कुतूहल. कुतूहल म्हणजे उत्सुकता, उत्सुकता किंवा नवल. 50 नंबरचा शब्द आहे कुतूहल. कुतूहल म्हणजे उत्सुकता किंवा नवल. झालं का? हो. चला नेक्स्ट घ्यायचं आहे. 51 नाक काय हे मुरडणे. नाक मुरडणे. नाक मुरडणे म्हणजे काय करणे? नापसंती दर्शवणे. हा, नापसंती दर्शवणे. असं करत नाही का आपण? कसं करतो? असं असं नाक आणि तोंड थोडं बाजूला करतो म्हणजे पटलं नाही आपल्याला, असंच सिग्नल देतो. आवडलं नाही. नापसंती दर्शवणे, नाक मुरडणे. नाक मुरडणे म्हणजे नापसंती दर्शवणे. लिहा. नंतर 51 नंबर नंतर 52 नंबरचा शब्द आहे कोणता? निर्णय. निर्णय म्हणजे निश्चय. इथून पुढे 53 अंकुर. अंकुर म्हणजे मोड किंवा कोंब. अंकुर म्हणजे निर्णय किंवा अंकुर म्हणजे मोड किंवा कोंब.
आणि 54 नंबरचा आहे उत्सुकता. उत्सुकता म्हणजे आतुरता. आणि 55 लळा. लळा म्हणजे गोडी. लळा म्हणजे गोडी. ल्या एवढे. नाक मुरडणे, निर्णय, अंकुर, उत्सुकता आणि लळा. उत्सुकता म्हणजे आतुरता. झाले का? हो. चला घ्या नेक्स्ट. हिंडणे. हिंडणे म्हणजे फिरणे. 55 झाला. 56. हिंडणे म्हणजे फिरणे. माडी. माडी म्हणजे वरचा मजला. वरच्या मजल्यावर माडी म्हणतो आपण, पहिलं म्हणायचे. वरच्या मजल्यावर म्हणजे माडीवर. माडी बांधली, वरचा मजला बांधला. 58 नंबरचा बांबू. बांबू म्हणजे वेळूची काठी. 59 नंबर काय? शेडी. शेडी. शेडी म्हणजे फळाचा उभा लांबट कापलेला तुकडा. आपण तर त्याला फोड म्हणतो. काय म्हणतो आपण? टरबूज कापल्यानंतर टरबुजाच्या काय तयार करतो आपण? फोडी. ते शेडी म्हणतायत. कसं काय? फळाचा उभा लांबट कापलेला तुकडा. शेडी. आणि 60 नंबरचा रग. रग म्हणजे जोर किंवा ताण. 60 नंबरचा शब्द आहे रग. रग म्हणजे जोर किंवा ताण. जोर किंवा ताण. रग म्हणजे जोर किंवा ताण. 60. 61 झाला का रग? हो. चला नेक्स्ट घ्या. रितेश. लिहायचं झालं का? गच्ची. 61. 61 टाका. हा गच्ची. सर गच्ची दिलंय. गच्ची ना गच्ची. चला जोडलंय. गच्ची म्हणजे काय? घरावरील छत. छत. छत म्हणजे गच्ची. छत म्हणजे गच्ची. घरावरच्या छताला गच्ची. गच्ची म्हणजे गच्ची. चला जोडायचंय. घरावरील छत. किती नंबर आहे आता? दंग. सर झालंय. दंग म्हणजे तल्लीन किंवा मग्न. गर्दी. किती नंबर आहे सांगा? 63. गच्ची किती? गच्ची किती आहे? गच्ची 61. 61. हे 62. ही गर्दी घ्या 63. 63. गर्दी झाला 63. गर्दी म्हणजे जमाव. गर्दी म्हणजे जमाव. कृश. कृश म्हणजे बारीक सडपातळ हडकुळा. त्याला कृश म्हणतात. काय कृश झालंय शरीर म्हणजे हडकुळा, बारीक सडपातळ. 64 नंबर कृश. 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 कृश म्हणजे बारीक किंवा सडपातळ. शरीर यष्टी. शरीर यष्टी म्हणजे अंगकाठी किंवा शरीराची ठेवण. शरीर यष्टी.
शरीरयष्टी. शरीरयष्टी म्हणजे अंगकाठी. अंगकाठी किंवा शरीराची ठेवण. अंगकाठी किंवा शरीराची ठेवण. शरीराची ठेवण. शरीरयष्टी म्हणजे अंगकाठी किंवा शरीराची ठेवण. 66 घ्या. ऋषितुल्य, अमृततुल्य. चहा पिलात का अमृततुल्य? नाही. सर बघा पिला. पाटी लावले. अमृततुल्य चहाची पाटी लावलेली असते. इथं ऋषितुल्य. ऋषितुल्य म्हणजे काय? ऋषी सारखा. आणि तिथं लिहिलेलं असतं चहा अमृतासारखा. अमृतासारखा चहा. तसं हे ऋषितुल्य म्हणजे ऋषी सारखा. ऋषी सारखा. ऋषी सारखा. ऋषितुल्य. ऋषितुल्य. तुल्य म्हणजे ऋषी सारखा. ऋषितुल्य म्हणजे ऋषी सारखा. आना. आना म्हणजे 1 रुपयाचा 16वा भाग. 1 रुपयाचे 16 आणे होते. 16 आणे. आमच्या लहानपणी 4 आणे होते. 4 आण्याचं 1 नाणं होतं. 4 आणे. 4 आणे, 8 आणे, 8 आणे, सर 12 आणे हॅलो सर. आणि रुपया. हा. ती 5वीचं परिसर अभ्यास भाग 2 नाही का, त्याच्यामध्ये हाय ती जुन्या काळातले पैसे कसे हो होते. तेच काय कवडी. फुटी कवडी. कवडी त्याचे चित्र दिलेत त्याच्यात. बरोबर. हो. हा. फुटी कवडी. कवडी पुन्हा ते असं त्याच्यात तसं. हे 4 आणे म्हणजे 1 रुपयाचे 16 आणे. 16 आणेचा रुपया. 16 आण्याचा रुपया होता. म्हणून 4 आणे, 8 आणे, 12 आणे, रुपया. 16 आणे म्हणजे रुपया. आना म्हणजे 1 रुपयाचा 16वा भाग. आना म्हणजे 1 रुपयाचा 16वा भाग. किती झालं हे? 67. 67 झाला हा. 67. 68. खारीचा वाटा. 68. खारीचा वाटा. 68. मोठ्या कामात छोटासा सहभाग. खारीचा वाटा म्हणजे काय? मोठ्या कामात छोटासा सहभाग. मोठ्या कामामध्ये छोटासा सहभाग जो आहे त्याला खारीचा वाटा म्हणायचं. किंवा अल्पशी मदत. आणखी एक अर्थ दिलाय त्याचा. अल्पशी मदत. थोडी मदत. खारीचा वाटा माहिती का काय होतं ते तुम्हाला? एका जंगलात लागलेली आग ती खार विझवत होती. तोंडात पाणी घेऊन जायची आणि त्या जाळावर टाकायचा प्रयत्न करायची. म्हणून म्हणले मोठ्या कामात खारीचा वाटा. प्रयत्न करत होती खार ती चांगल्या बाजूनं. खारीचा वाटा. मोठ्या कामात छोटासा सहभाग किंवा अल्पशी मदत. 68. 69 लिहा. वाटून घेणे. वाटून घेणे म्हणजे वाटणी करून घेणे, विभागून घेणे, तुकडे करून घेणे. वाटून घेणे आहे की नाही? वाटणी करतो ना आपण. वाटून घेणे म्हणजे विभागून घेणे. घेतलं का? वाटून घेणे हो म्हणजे सर. विभागून घेणे. वाटून घेणे म्हणजे विभागून घेणे. डन सर. डन का? हो. घ्या 70. वस्ती. वस्ती. राहण्याचे ठिकाण. 70. वस्ती म्हणजे काय? 70. वस्ती म्हणजे राहण्याचं ठिकाण किंवा वसाहत. राहण्याचं ठिकाण किंवा वसाहत.
शंभू. शंभू म्हणतो आपण, ते शंभू म्हणतंय. शंभू. शंभू म्हणजे शंकर, शंभू म्हणजे शंकर, माहिती होतं. शंकराला शंभू म्हणतात. पाखर. पाखर म्हणजे मायेची उब. मायेची ऊब. मायेची ऊब. 71. हा 72 आहे. नांदणे. सुखाने. सुखाने राहणे. नांदणे म्हणजे सुखाने राहणे. 73 नंबर. नांदणे म्हणजे सुखाने राहणे. नांदणे. 73. नांदणे म्हणजे सुखाने राहणे. नांदणे म्हणजे काय? सुखानं राहायचं, सुखानं. चला नेक्स्ट. बरसात. बरसात म्हणजे पाऊसधारा. बरसात म्हणजे पाऊसधारा. बरसात म्हणजे पाऊसधारा. बरसात म्हणजे काय? पाऊसधारा. धारा. किती नंबरचा आहे? 74. बरसात म्हणजे पाऊसधारा. चला 74 झाला. 75 घ्या. धून. 75 आहे धून. धून म्हणजे ध्वनी किंवा आवाज. धून म्हणजे ध्वनी किंवा आवाज. ध्वनी किंवा आवाज. 75. एकदा लिहिणं 10 वेळा वाचण्याच्या बरोबर असतं. 10 वेळा वाचल्या एवढा सराव होतो एकदा लिहिल्यानंतर. हे काय? झिंगणे. धुंद होणे. झिंगणे. झिंगाट होणे. झिंगणे. झिंगाट पिक्चर होतं ना, गाणं होतं ना ते. झिंगणे. झिंगणे म्हणजे काय? धुंद होणे. धुंद होणे. हा 76 नंबरचा शब्द आहे. धुंद होणे. गोंदन. गोंदन म्हणजे 77. गोंदन. गोंदन म्हणजे शरीरावर काढलेली नक्षी, त्याला गोंदन म्हणतात. हा 77 गोंदन. शरीरावर काढलेली जी नक्षी असते, नाव टाकतात ना कुणाचं कुणाचं. झालं सर. टॅटू का? टॅटूच म्हणतो का? टॅटू काय म्हणतो? हो. तुम्ही ते बघितला नाही काय की पिक्चर? बघितला का? हो. कोणता? कोणता होता रे? कोणता पिक्चर होता? सैराट का? सर ती बाहुबलीमध्ये. टॅटू म्हणजे गोंदन. शरीरावर बाहुबलीमध्ये. नक्षी. हा बाहुबलीमध्ये. बाहुबलीमध्ये बी गोंदतोय. हा 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 बरोबर. हो तिथं पण आहे. छान. चला नेक्स्ट. अख्खा. अख्खा. अख्खा मसूर खाल्ला का? अख्खा मसूर. अख्खा म्हणजे संपूर्ण. अख्खा. अख्खा म्हणजे संपूर्ण. काय? किती नंबर आहे? किती नंबर आहे रे बाळा? तरंगणे. हवेत फिरणे. तरंगणे. 78. कोणता 78 आहे? अख्खा. अख्खा 78.
79 घ्या तरंगणे. तरंगणे हम्म हवेत म्हणजे फिरणे. हवेत फिरणे. लंबगोल अंडाकृती आकार. लंबगोल पृथ्वीचा आकार कसा आहे? पृथ्वीचा आकार कसा आहे? अंडाकृती लंबगोल आहे का? लंबगोल. आणि लंबगोल. पृथ्वीचा आकार कसा आहे? आता माहिती आपल्याला ठेवावं लागणार आहे. राज्य, राजधान्या, नद्या, नंतर सगळी सर माहिती. पाचवीच्या परिसर अभ्यास भाग 1 मध्ये दिलाय. परिसर अभ्यास मध्ये सगळी माहिती आपल्याला एक एक घटक त्यातला घ्यायचा आणि त्याच्यावरचे 100 50 प्रश्न घ्यायचे. लंबगोल अंडाकृती आकार. चतुर. चतुर कोण होता? चतुर. चतुर बिरबल होता. चतुर. चतुर कोण होता? बिरबल. चतुर एक हा पण इथं पक्षाचं नाव आहे. कशाचं नाव आहे? एक प्रकारचा कीटक आहे चतुर. त्याचं चित्र आहे बघा तुमच्या काल आपण जो व्हिडिओ 3रीच्या परिसर अभ्यास मध्ये आहे. चतुर पक्षी. चतुर पक्षी एक प्रकारचा. इथं कीटक म्हणतंय. कीटक आहे. कीटक आहे का? मग तो जे चतुर होता ना तो कसला होता? चतुर काय म्हणायचं? तो हेलिकॉप्टर का? नाही. कशाला म्हणतात? त्या दिवशी पाहिलं ना व्हिडिओ मध्ये होतं ना ते चतुर. घ्या 81 एक प्रकारचा कीटक आहे. आणि कसला कीटक आहे ते तुम्ही सर्च करून शोधा नंतर बघा. झालं का? हो सर. चला नेक्स्ट. हा चतुर झाला. खिल्लारी. 82 चालू आहे. बैलाची जात आहे. खिलारी बैल असतात ना. खिलार बैल माहित आहे का? लय पळत असते. 82. दौडत. दौडत म्हणजे पळत धावत. 83 दौडत म्हणजे धावत. आजोळ. आजोळ म्हणजे काय? आजोळ म्हणजे मामाचं गाव. आईचं माहेर. आईचे माहेर. आजोळ म्हणजे मामाचं गाव. आईचे माहेर. 83 84 टाका. 85 बिकट म्हणजे कठीण. बिकट वाट. बिकट वाट. 85 बिकट म्हणजे कठीण. कुणी काढलेत का रे सगळे शब्द? कुणी काढलेत का आतापर्यंत? कुणी केलाय का अभ्यास यांचा? आहे क्या कोई ऐसा? होय. प्रणवने एखादेच काढले असेल. प्रणव काढले का? आहे का प्रणव? नाही. चला बिकट म्हणजे कठीण. 85 86 घ्या. ठाई. ठाई हा नवीन शब्द आहे. ठाई. 86 ठाई. ठाई म्हणजे सगळीकडे. नवीन आहे शब्द हा पण आपल्या अभ्यासक्रमातला आहे म्हणून फार महत्वाचा आहे. ठाई म्हणजे सगळीकडे. शीळ वाजवली म्हणजे शिटी वाजवली. शीळ म्हणजे शिटी. शीळ म्हणजे सिटी. पहिली द्या सिटीला. शीळ म्हणजे सिटी.
शिळ वाजवितो ना तोंडाने आपण, तोंडाने वाजवित नाही का, शिट्टी वाजवतो ना आपण. हो सर. हम्म. सर कुरकुऱ्यात मंजूळ. भेटती. हा कुरकुऱ्यात. कुरकुऱ्यात का, नाही नाही, अशी तोंडाने शिळ वाजवतात ना, असं काही जण तोंडानेच वाजवतात, तोंडातली तोंडात, त्याला काय शिट्टीची गरज नाही, काय नाही. मंजूळ, मंजूळ म्हणजे, आवाज. मंजूळ म्हणजे सुरेल सुरेल किंवा किंवा कर्णमधुर. कर्णमधुर. ल्या मंजूळ आवाज म्हणतो ना आपण, हो. मंजूळ. मंजूळ म्हणजे सुरेल, सुरेल किंवा कर्णमधुर. कर्णमधुर. वाणी, वाणी म्हणजे आवाज. वाणी म्हणजे आवाज. काय गोड वाणी, वाणी म्हणजे आवाज. वाणी म्हणजे आवाज. 90 सांगा. 90 विहंग पक्षी. विहंग हा माहित आहे आपल्याला, विहंग. विहंग आपण ते पक्ष्याचा समानार्थी शब्द आहे, पक्षी. आणखी काय आहेत मग पक्षीचे? विहंग. वात म्हणजे वारा, वात म्हणजे वारा. कानोसा घेणे, कानोसा घेणे. 92. अंदाज घेणे. कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे. कानोसा घेणे, अंदाज घेणे. सांगा पुढं. पोटी धरणे, पोटाला धरतात ना असं लहान मुलाला, लहान बाळाला तसं. प्रेमाने जवळ घेणे. 93. पोटी घेणे, प्रेमाने जवळ घेणे. आणि लेक या शब्दाचा अर्थ इथं मुलगी आहे, लेक. लेक म्हणजे मुलगी. 94. पोटी धरणे, प्रेमाने जवळ घेणे. लेक म्हणजे मुलगी. झालं सर. इथपर्यंत हो सर झालं. झाले का नक्की? किती झाले? किती नंबर आहे शेवटचा? 94 नंबर आहे. आहे की नाही? हो. स्वराज राऊत. 94 झाला, घ्या 95. ढब्बू. ढब्बू म्हणजे जाडजूड. ढब्बू म्हणजे जाडजूड किंवा आकाराने मोठा. आणि 96 नंबर आहे लेवून. लेवून म्हणजे नेसून. आवाज नाही आला पाहिजे कशाचाच. अर्णव जगताप. झालं का? 96 नंबरचा लेवून म्हणजे नेसून. लिहा. लेवून म्हणजे नेसून. अर्णव लिहितोय का तू? सोहम झालं का? सोहम हॅलो सर. झालं का इथपर्यंत? हो सर. 97 घ्या. 97 म्हणजे विचारमग्न. विचारमग्न म्हणजे विचारात गढून गढून जाणं म्हणजे बुडून जाणं. मातीखाली गढून जातं ना, गाडला गेला म्हणतो ना, तसं गढून जाणं म्हणजे
विचारमग्न म्हणजे विचारात गढूनच गेलेला, या 97 नंबरचा आहे. 98 सर झालं. नंबर अगत्य. अगत्य म्हणजे आपुलकी, जिव्हाळा, अगत्य. 97 98 घ्या, अगत्य. अगत्य म्हणजे आपुलकी, जिव्हाळा. सर झालं. 98 म्हणजे 98 नंबर अगत्य. अगत्य म्हणजे आपुलकी, जिव्हाळा. 98 किती येतात? 99. 99. 99 आहे धीर देणे, आधार देणे किंवा हिम्मत देणे. धीर देणे. धीर देणे म्हणजे आधार देणे, हिम्मत देणे. धीर देणे, आधार देणे किंवा हिम्मत सर देणे. झालं. झालं का? हो सर. दोन्ही अर्थ दोन्ही सुद्धा लिहा. आधार देणे किंवा हिम्मत देणे, दोन्ही अर्थ लिहा. जेवढे आहेत तेवढे लिहा. इथला एक एक शब्द फार महत्वाचा आहे. झालं सर. समाजकार्य. समाजकार्य म्हणजे लोकांच्या कल्याणाचे काम. 100 नंबरचा आहे. 100. ठीक आहे. 100. 100. समाजकार्य म्हणजे लोकांच्या कल्याणाचं काम. 100. 100. बिथरणे, सैरभैर होणे. बिथरणे, सैरभैर होणे. 101 नंबर. हो सर. नंबर बिथरणे. बिथरणे म्हणजे सैरभैर होणे. होणे. ताळतंत्र सुटणे, सुसूत्रता सुटणे. ताळतंत्र नाही याचा अर्थ सुसूत्रता नाही. फार महत्वाचा शब्द आहे. 102 नंबरचा ताळतंत्र. आपण ताळमेळ म्हणतो ना, तसं ताळतंत्र. ताळतंत्र म्हणजे सुसूत्रता. 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 ताळतंत्र म्हणजे सुसूत्रता. झालं सर. बावडी का आड. आड म्हणजे काय? बावडी का? बावडी म्हणजे विहीर. आड म्हणजे काय? 103. 103. 103. 103 आड. आड म्हणजे घराच्या आवारात असलेली छोटीशी विहीर. बऱ्याच ठिकाणी कोकणामध्ये स्वतःच्या घरातच विहिरी येतात, छोट्या छोट्या. आपल्याकडे जसं बोर घेतात तसं ते विहिरी घेतात. हो सर. हा. बावडी किंवा विहीर, घराच्या आवारातली. आड म्हणजे आड असतो ना, आड छोटी विहीर असते, एवढीच. एवढी हो असते, सर. फार लय मोठी नसते ती, पण फार खोल असते. विहीर. आड म्हणजे घराच्या परिसरात असलेली छोटीशी अरुंद विहीर. अरुंद म्हणजे कमी रुंदीची. प्लेग. प्लेग हा संसर्गजन्य आजार आहे. प्लेग हा संसर्गजन्य एक आजार आहे. प्लेग मुळे काय होतं? हातपाय लुळे पडतात, त्याला चालता येत नाही. तो पहिला प्लेग हा आजार व्हायचा. तो काय लिहिला तरी चालेल, अगर नाही लिहिलं. 103 झाला. 104 ओस पडणे. 104 इथं लिहा. 104 ओस पडणे, उजाड होणे. ओस पडणे, उजाड होणे. ओमकार चौधरी. हॅलो सर. ओस पडणे म्हणजे उजाड होणे. 104 नंबर द्या त्याला. हो दिला सर. डगमगणं म्हणजे विचलित होणं, घाबरणं. 105 नंबरचा. हो सर. डगमगला म्हणजे विचलित झाला किंवा घाबरला, घाबरणे. हो सर. हे दोन अर्थ आहेत त्याचे. घाबरणं किंवा डगमगणं. विचलित, अजिबात डगमगला नाही म्हणजे घाबरला नाही, विचलित झाला नाही. आहे की हो. नाही? हा. हो. लिहा. लिखो. झालं. झालं. चला पुढे घ्या. घ्या पुढे. चला पुढे. फार महत्वाचे शब्द आहेत हे. काय हे?
कथा येईल गायमा हे नका घेऊ, थांबा एक मिनिट, हे दुसऱ्या भाषेतले शब्द आहेत. हो सर. थोडीशी भाषा ही झालेली आहे. कविता असतात ना काही ते, तशा कविता आहेत त्या. रत्न पारखी फार छान शब्द आहे. सांगा किती नंबर चालू बाळ? 107. चला घ्या 107. 107 107 107 नंबर. रत्न रत्न पारखी. रत्न पारखी म्हणजे रत्नाची पारख असलेला, हो रत्नाची पारख असलेला रत्न पारखी. पारख म्हणजे त्याला समज आहे त्याची. 107 108 नंबरचा घ्या पुढे आता. सराफ. सराफ. सराफालाच असते की रे. सराफ म्हणजे सोन्या चांदीचं दुकान चालविणारा माणूस. हो सराफ. आणि सराफाला समज असते ती सोनं रत्न पारखी सराफ असते. सराफ म्हणजे सोन्या चांदीचं दुकान चालवणारा व्यक्ती, सोन्याचा दुकानदार असं म्हणा त्याला. सराफ. 107 108 आपल्या भाषेत सोन्याचा दुकानदार. 108 109 सिल्कीतील म्हणजे शिल्लक राहिलेलं. 109 सिल्कीतील, शिल्लक ठेवलेल्यातील, सिल्कीतील साठवलेले, साठवलेलं, शिल्लक ठेवलेलं, साठवलेलं, सिल्कीतलं, सिल्कीतील. सिल्कीतील म्हणजे शिल्लक. हा बोला. परिसर अभ्यासाचे धडे तिसरीच्या पुस्तकातले आहेत का? तो प्रत्येक त्यांनी दिलेला घटक हा तिसरी पासून बघावा लागणार तुम्हाला. तिसरी, चौथी आणि पाचवीतला कमी तेवढा बघावा लागणार तो. परवा त्या दिवशी दिवशीचा तिसरी. पहिला धडा शिकवलेला हो तो तिसरी. परवा आणि मग आज सकाळी दुसरा धडा शिकवला आणि त्याच्या आदल्या दिवशी मी त्या दुसऱ्या धड्याचाच अभ्यास केला. मला वाटलं येईन का नाही काय माहिती. नाही येत, तेच येत आहे त्याच्यातूनच. त्याच्यात असे काही प्रश्न आहेत सोपे सोपे, आपल्याला समजत नाही त्याचे नेमके उत्तर, परंतु तिथं सुद्धा ते तिसरीतून सुद्धा प्रश्न पडू शकतो. तिसरी, चौथी, पाचवीच्या बाहेर जाणार नाही प्रश्न, काळजी करू नका. पहिल्याच वेळेस प्रश्न पडायले तिथूनच येणार ते. सराफ, सिल्कीतील म्हणजे साठवलेले. 109 110 पारख. 110 पारख. पारख म्हणजे गुणवत्ता, योग्यता तपासणे. पारख करणे, गुणवत्ता तपासणे, योग्यता तपासणे. पारख म्हणजे योग्यता, गुणवत्ता. घ्या चला घ्या. पारख. पारख म्हणजे गुणवत्ता, योग्यता तपासणे. गुणवत्ता किंवा योग्यता तपासणे त्याला पारख म्हणतात. हो. पुढचा तरबेज. तरबेज किती नंबर जवळ? 111 नंबर घ्या. तरबेज 111. तरबेज. हो. तरबेज म्हणजे कुशल किंवा निष्णात किंवा प्रवीण. कुशल. कुशल म्हणजे निष्णात. तरबेज म्हणजे कुशल. कुशल किंवा निष्णात. निष्णात किंवा प्रवीण. प्रवीणचा अर्थ सुद्धा तोच आहे. हो. तरबेज म्हणजे कुशल, निष्णात, प्रवीण. हो. तरबेज. तरबेज. विद्यार्थी कसा पाहिजे? तरबेज असला पाहिजे. उमेद. उमेद. उमेद म्हणजे उत्साह. लिहून घ्या. 112 नंबर. 112 उमेद. उमेद. उमेद आहे, उमेश नाही. उमेद. उमेद म्हणजे उत्साह. उत्साह. उमेद म्हणजे उत्साह. हो. घ्या. तावून सुलाखून निघणे. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. अनुभवातून समृद्ध होणे. अनुभवातून समृद्ध होणार. तावून सुलाखून. 113 नंबर. अब्राहम लिंकनचे हेडमास्टरांस पत्र याच्यातलं वाक्य आहे. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. हेही शिकवा त्याला, माझ्या मुलाला, असं म्हणतायत ते पालक.
हेडमास्तरांस पत्र लिहिलं कुणी, अब्राहम लिंकनने, आणि त्याच्यात सांगितलं पोरगा जरा जास्तच लाडाचा आहे, त्याला जरा चांगलं शिकवा. तावून सिलाकून निघाल्याशिवाय, तावून सुलाकून निघणं म्हणजे अनुभवातून समृद्ध होणं, अनुभवातून समृद्ध होणे, तावून सुलाखून निघणे. हो. घ्या 113 झाला 114. 114 गहीवरून येणे, मन भरून येणे. मन भरून येणे, गहीवरून येणे, मन भरून येणे, गहीवरून येणे, मन भरून येणे. लिहा 114. खूप छान शब्द होते या पाठातले. कोणता पाठ आहे पहा तो वाचा. ठीक आहे. हो. 114 पुढचा झाले एक. का इथपर्यंत सर्वांचे? हो. चला, राहिले असतील तरी काही जण पुन्हा, आणि रेकॉर्डिंग पाहायचं आहे, याची सुविधा तुम्हाला युट्यूबला टाकून देतो, म्हणजे डायरेक्ट कुठेही लावून, कुठं फिरायला गेलं तरी लावून जाता येतं, गाडीत लावून जाता येतं. त्याला ऐकत जायचं, बऱ्याच वेळा ऐकायचे हे शब्द आपल्याला, म्हणून ते एकदम घ्यायचे सगळे एकाच सेशन मध्ये. बघा पुढं सांगा काय आता, किती बाळ, किती नंबर पुढचा? 115. छान, 115. हा, त्या अगोदरचे झालेले तर. ते हो हो हो, हा बरोबर 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 बाळा. चांगलं लक्ष आहे बघा, असं लक्ष पाहिजे. हा घ्या, चला इथं आता सांगा 115. कोजागिरी पौर्णिमा, दूध प्यायची पौर्णिमा, हो. आहे का नाही? हो. चांगलं भारी दूध बनवून मसाल्याचं. हो. हा, कोजागिरी पौर्णिमा. अश्विन महिन्यातील पौर्णिमा, मराठी महिना अश्विन, अश्विन महिना. हो. अश्विन महिना, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. अश्विनच्या नंतर कार्तिक येतो. अश्विन महिन्यातली पौर्णिमा, अश्विन मधली पौर्णिमा, हो. आहे की नाही? सर मी पेलोय दूध. यालाय का? हो. पेत जा पेत जा, दरवर्षी कोजागिरी साजरी करीत जा. 116. 116 चरबी. चरबी. चरबी नाही, ते चरवी, चरवी. चरवी, चरवी होती पहिली. चरवी, चरवी म्हणजे असं भांड होतं, जर्मनची चरवी असायची. पुन्हा आल्या आता ह्याच्या वेगळ्या वेगळ्या चरव्या. हो. छोटी कळशी सारखं दिसायचं ते चरवी. दूध ठेवण्यासाठी वापरलं जाणार एक गोल आकार भांड होतं चरवी. हो. काही जणांनी माहिती का बघा, ज्याने. हा, 116. 117 चौकीदार, पहारेकरी. अरे द्वारपालू, द्वारपाल म्हणजे चौकीदारच का? नाही, चौकीदार वेळ. चला घ्या, चौकीदार म्हणजे पहारेकरी. अरे द्वारपालू, कन्हैया से कह दो सुदामा महल के करीब. ते कोण असतात मग? द्वारपाल म्हणजे दाराच्या पुढे राखण करणं, तसं चौकीदार, पहारेकरी. हो सर. 117. 118 कळवळणे, व्यथित होणे. हो. कळवळणे, व्यथित होणे. कळवळणे, कळवळाईने, कळवळणे, व्यथित होणे, वाईट वाटणं, त्या ठाण आहे ते व्यथित होणं. 119 डोंगराची कडा. हो. कडेलोट करायचे ना पहिले, गुन्हेगाराला कडेलोट करायचे, आता फाशीची सजा देतात. हो. पहिलं काय करायचे? कडेलोट करायचे, कड्यावरून लुटून द्यायचे, म्हणजे डोंगराचा उंच भाग किल्ल्यावर जिथं आहे तिथून असं खाली टाकून द्यायचं त्याला. कडा म्हणजे डोंगराची कड. कोण आनंद होणे, फार आनंद होणे. 119. 120 हो. कोण आनंद होणे, फार आनंद आनंद होणे. होणे. घ्या पुढं. 121. 121 पर्यंत झालं का सर्वांचं?
हो 120 पर्यंत झालं. फार महत्वाचे शब्द आहेत हे. या शब्दांना जास्तीत जास्त रिव्हिजन द्यायची. समानार्थी शब्दाचा भाग ह्याच्यावर बास करायचा, काय गरज नाही बाकी. हो याच्या बाहेर जाणार नाही, काळजीच करू नका. आणि आला तरी सोपा येईल नंतर. पण यातला अवघड येतो. हा, कन्फ्युज करणारा शब्द याच्यातलाच येतो. हो ते दोन दोन वाटते ते. हा, तिथं माहित नसतं एक्झॅक्ट आपल्याला त्याचा अर्थ. सांगा पुढचा. 121 121. रान म्हणजे सांगा शेत. 121. 121. 121. रान म्हणजे शेत. शेत. रान म्हणजे शेत. रानात जाणे, शेतात जाणे. आन, माझी आन. आन म्हणजे शपथ. शपथ. आन म्हणजे शपथ. 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 आन वाहील म्हणजे शपथ वाहील. हो माझी शपथ आहे तुला. त्याला पहिले लोक म्हणायचे माझी आन आहे तुला. आन आहे म्हणजे शपथ आहे. शपथ. शपथ. घाण, नाही सॉरी, घन आहे, घन. सर घन. हा, माझ्याकडे ती नवनीत ह्या वर्षी जे पुस्तक लिहायचं होतं का त्याच्या अनुक्रमानिका आहेत. कोणचे कोणचे येणार आहेत ते. बर. पुन्हा धडे बी आहेत आणि काही धडे कसे आहेत ती बी आहे. खरं हो पाठव मला, मग बरं झालं, मला माहिती होईल. बर. 123 पुन्हा व्हॉट्सअपला टाक. 123. 123 म्हणजे घन. घन म्हणजे हातोडा. हातोडा जरा मोठा हातोडा असते, जरा घन म्हणते. दगड फोडण्याचे हत्यार. लिहून घ्या, दगड फोडण्याचे हत्यार. हो लोखंडी असतो तो, आहे का नाही. हो हिरा ठेविता अहिरणी. अहिरण आणि घन माहित आहे का तुम्ही. घिसाड्याच्या तिथं असतो पुढे ठेवलेला. जो लोहार आहे ना, लोहाराच्या समोर घन ठेवलेला असतो. हो ते फोडतो. घनाने मारत असतो तो. आणि खाली असतो ती आयरन असते. आयरन माहित आहे का तुम्हाला. नाही माहिती. आयरन माहित आहे का. माहिती. माहिती का. हो ती असं वरून आयरन त्याच्यावर मारून मारून त्या याच्या वस्तू बनवतात. वरून घनानं मारलं जातं. घन असतो, घन असतो का असा घन, आहे की नाही. त्या घनानं मारून मग त्याच्यावर एक होय काय म्हणतात. हिरा ठेविता अहिरणी, वाचे मारिता जो घनी, तोच मोल पावे खरा होय ऐरणीचा चुरा. हिरा किती कठीण असतो. त्या घनानं जर मारलं वरी ठेवून, तर खरा हिरा ओळखायचा म्हणजे तो घनानं मारल्यानंतर आयरन फुटते आणि त्या आयरनीत घुसतो. त्याला म्हणतात हिरा ठेविता हिरा. चला, घन. घन. 124. घन 123. आस, हीच व्हावी माझी आस. म्हणजे हीच माझी इच्छा आहे. आस म्हणजे इच्छा. 123. 124. 124. हीच माझी आस. आस म्हणजे इच्छा. पंढरीचा वारकरी, काहीतरी अभंग येतो त्याच्यातला येते. वारीन चुकू दे हरी. चला, आस म्हणजे इच्छा. हा, ध्यास. ध्यास म्हणजे ओढ. 125. ध्यास. सर हा, तुमचा नंबर द्या ना ते पाठवायला. बरं बरं बरं, देतो देतो देतो. हे बघ इथं आहे. शहाण्णव 04 चला, 94. ध्यास म्हणजे ओढ. हो ध्यास म्हणजे ओढ. 04. भाळ काय हे. भाळावरी. 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 कपाळावर. कपाळ म्हणजे ललाट. हा, ललाट. भाळावरी. भाळावरी म्हणजे कपाळावर. मोहर हो मोहर. मोहर म्हणजे पुढं. ग्रामीण भागातला शब्द आहे मोहर. हो हा, भाळावरी म्हणजे कपाळावर.
125, 126 आणि 127 मोहर. मोहर म्हणजे पुढं 127 झाले इथपर्यंत. हो. चला नेक्स्ट. 127, मोड 128. म्हणजे 128. 128 घ्या. मूड. मूड म्हणजे वळण. वळण. 128. मूड म्हणजे वळण. हो. एक महिरपी कंस होता, माहित आहे का तुम्हाला? कोणाला हो. काढता येतो महिरपी कंस? येतो का काढता? हो. असंच असतंय का? अं, हा? महिरपी कंस. चला. महिरप. महिरप म्हणजे नक्षीदार रचना. 129. महिरप. महिरप म्हणजे नक्षीदार रचना. महिरपी कंस असतो. चौकटी कंस आहे का नाही? हा गोल कंस आणि हा महिरपी कंस. रेगी कंस. एक रेघी कंस. चला झाले कंसाचे प्रकार 4. महिरप. महिरप म्हणजे नक्षीदार रचना. कसा दिसतोय नक्षीदार? छान हो. दिसतोय. 129. नाद. नाद. नाद म्हणजे आवाज. मग आवाजाला काय आलता दुसरा शब्द? धून. 130. 130. नाद म्हणजे आवाज. आवाज. आमराई. आमराई म्हणजे आंब्याची बाग. आंब्याची राई बाग. म्हणजे राई म्हणजे ओळ. हा राई. आंब्याची राई असते. आमराई हो. म्हणतात त्याला. आमराई. म्हणून आमराई. 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 राई. राई म्हणजे आंब्याची राई. वडीत लावलेले आंबे हो. म्हणजे झाड. झाड. हो. झाड जे उगवलेले असतात आंब्याची त्याला काय? बाग. आंब्याची राई. तसा आमराई. आमराई म्हणतो आपण. आमराई. आमराई म्हणजे आंब्याची बाग. 131 नंबर. 132 लढीवाळ. प्रेमळ. प्रेमळ. 132 लढीवाळ. प्रेमळ. हो. परसबाग. परसबाग म्हणजे घराच्या घराच्या पाठीमागील पाठीमागील जागा. जागा किंवा घराच्या परिसरात जी मोकळी जागा असते 133. तिला परस. हा. परसबाग. परस. परस म्हणजे घराच्या सभोवतालची किंवा पाठीमागची रिकामी जागा. 132. 132. हो. झालं का? झालं. राजश्री. आवाज येतोय का बाळा? 132. 133 घ्या पुढचा पेज. 133. चंचल. 133. स्क्रीन थोडी छोटी करा सर. चंचल म्हणजे अस्थिर. तूच छोटी कर अशी. तूच छोटी कर असं. 2 बोटाने पकड दाबून छोटी कर. झाली का? नाही सर. नाही होत. नाही. काय प्रॉब्लेम आला बाबा तुझ्याकडं? छोटी मोठी होत नाही बाळा स्क्रीन. स्क्रीन तेवढीच असते. कशामुळे तसा प्रॉब्लेम आला? चंचल. चंचल म्हणजे अस्थिर. एकदा बंद कर सगळा क्लास आणि परत चालू कर. तुझा प्रॉब्लेम दूर होईल. झाली आता स्क्रीन. झाली का? झाली. बरं झालं. चला. चंचल. चंचल म्हणजे अस्थिर. टिंगल टवाळी करणं. 134. टिंगल करणं म्हणजे चेष्टा करणं. टिंगल म्हणजे चेष्टा. समज देणे. परखड शब्दात समजावून सांगणे. रागावणे थोडक्यात. समज देणे. किती नंबरचा? 135. परखड शब्दात समजावून सांगणे. लिहिताय का? लिहा. थोडं फास्ट लिहा. लिहा. बऱ्याच वेळा वाचायचं हे. लिहा. एखादी गोष्ट महत्वाची. सगळी पाठ करणं शक्य नाही. परत परत वाचा. आपोआप होईल. समज देणे. परखड शब्दांत समजावून सांगणे. झाले का? हो. इथपर्यंत झालं का? घ्या पुढचा. भिरकावणे. भिरकावणे म्हणजे फेकणे.
भिरकावणे म्हणजे फेकणे. 135 136 136 नंबरचा भिरकावणे म्हणजे फेकणे. भिरकावणे म्हणजे फेकणे. त्याच्या पुढचा लिहा काय चकित होणे. भिरकावणे म्हणजे फेकणं. भिरकाविली वीट. पुंडलिकाने काय केलं? पाठीमाग वीट भिरकावली म्हणजे फेकली आणि विठ्ठलाला सांगितलं बाबा त्याच्यावर उभा राहा. भिरकावणे म्हणजे फेकणे. चकित होणे. चकित होणे म्हणजे आश्चर्य वाटणे. 137 चकित होणे. नवल वाटणे पण सर 137 हा त्याचा अर्थ नवल वाटणे पण होतो ना. नवल वाटणे, आश्चर्य वाटणे. बरोबर. चकित होणे. 136 137 चकित होणे. चकित होणे म्हणजे आश्चर्य वाटणे, नवल वाटणे. लगदा 137 138 लगदा. लगदा कागदाचा लगदा तयार करून त्याच्यापासून. लगदा म्हणजे मिश्रण. मिश्रण. सर लगदा कसा असतो? कागद सगळे भिजवायचे आणि जे चिखल झालेला आहे त्याला लगदा म्हणायचं. 2-4 कागद भिजवून बघ कसे होते ते ओले. त्याला लगदा म्हणायचं. मिश्रण. आलं का लक्षात? हो सर. झालं का 138? 138 झाले का? हो सर. झाले का? रुद्र कोकाटे 138 139 वृत्तपत्र. वृत्त म्हणजे बातम्या. 139 वृत्तपत्र. वृत्तपत्र म्हणजे वर्तमानपत्र. बातम्या देणार. पेपर म्हणतो ना आपण. पेपर. तेच पेपर. अवधूत. हॅलो सर. अवधूत का? वृत्तपत्र. वृत्त म्हणजे बातम्या. हो. वृत्तपत्र लिहितोयस का तू? वृत्तपत्र म्हणजे बातम्या. बातमीपत्र किंवा वर्तमानपत्र. वर्तमानपत्र पेपर. 139 140 बघा. मयुरी पोळ. मयुरी बघा. 140 पहा. हताश होणं, निराश होणं. ले मयुरी लिहितेस का? मयुरी. मयुरी पोळ. काय नाव आहे तुझं? डिव्हाइसचं नाव दाखवतंय. बोलत नाही लाजते. विराज. विराज लिहा. हताश होणं, नाराज होणं. हताश, नाराज. घुटमळणे म्हणजे रेंगाळणे. 141 घुटमळणे, रेंगाळणे. वैभवी दत्ता. वैभवी. वैभवी. अरे 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 कट झाला. उशिरा बोली. राजवीर. हॅलो सर. हा घुटमळणे लिहिला का? 141 रेंगाळणे. 142 हो. शिस्तीचे भोगते म्हणजे शिस्तप्रिय. 142 शिस्तप्रिय. हो. लिपिक. लिपिक म्हणजे कारकून. 143 लिपिक असतो ना आपण त्याला काय म्हणतो? क्लर्क. क्लर्क म्हणतो त्याला लिपिक म्हणतात. लिपिक किंवा कारकून. आणि नोबेल हा सगळ्यात मोठा जागतिक स्तरावरचा पुरस्कार आहे. अल्फ्रेड नोबेल यांच्या म्हणजे स्मरणार्थ तो दिला जातो. नोबेल पुरस्कार जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. जागतिक स्तरावरचा नोबेल पुरस्कार. लिपिक म्हणजे कारकून. 143 144 105 पुढे जाऊ चला.
घ्या पुढं. हो सर. 145. वेचणे 145. वेचणे म्हणजे जमा करणे, गोळा करणे, वेचणे. ज्ञान मार्ग म्हणजे ज्ञान मिळवण्याचे मार्ग, ज्ञान मार्ग. 146. 147. भरारी म्हणजे झेप. आहारी जाणे म्हणजे सवय लागणे. व्यसनाच्या आहारी जातात ना लोक, ती व्यसनाची सवय लागते. आहारी जाणे, सवय लागणे. प्रज्वलित करणे म्हणजे पेटवणे. दीप प्रज्वलन असतं ना, म्हणजे दीप पेटवणे. 149. प्रज्वलित करणे, पेटवणे, आग लावणे, पेटवणे. आलं का लक्षात सगळ्यांच्या? प्रज्वलित करणे, पेटवणे, आग लागणे. चला पुढे. नेक्स्ट. वावर म्हणजे शेत किंवा शिवार. किती आता? 150. वावर म्हणजे शेत किंवा शिवार. लिहा. आपलंच वावर आहे. शिवांश. हे शिवांश. हॅलो सर. 151. बिनधास्त म्हणजे बेफिकीर, कसलीही काळजी न करता. बिनधास्त. ऋत्विज. बिनधास्त. 151 लिहिला का? 151 लिहिला. 52 लिहा. 152. शिंकाळे म्हणजे छताला टांगलेलं दोरीचं जाळं. यात दही दुधाची भांडी ठेवतात. पहिलं भाकरीचं शिक होतं बघा, शिक, त्याला शिंकाळ म्हणतात. आयुष. हॅलो सर. सर. शिंकाळे म्हणजे शिंकाळ्यामध्ये हाताला टांगलेलं दोरीचं जाळ एवढं लिहा. त्याच्यामध्ये दूध दही भाकरी ठेवण्यासाठी पहिलं वापरायचं. बुट्टी म्हणजे बांबूची टोपली. परत म्हणजे घरामागची मोकळी जागा. हे झालाय शब्द. बुट्टी म्हणजे बांबूची टोपली. 152 153 इथपर्यंतच लिहा. ही चौथा आपण घेतलाय हा शब्द मगाशी. 153. चला नेक्स्ट. झालं का? नो सर. दोरीचं जाळं. बुट्टी म्हणजे बांबूची टोपली. लिहा. चला लिहा. किती झालं? बुट्टी शेवटचा किती झाला शब्द? बुट्टी म्हणजे बांबूची टोपली. चला झालं का? परसबाग म्हणजे घरामागची मोकळी जागा. ते घेतलेलं आहे आपण. नेक्स्ट घ्या. हे घेऊ नका, हे वेगळे शब्द आहेत. हे वेगळ्या भाषेतले शब्द असतात. हे नको. पोटात कावळे ओरडणे, खूप भूक लागणं. लिहा. खूप भूक लागणं. किती नंबर आहे रे बाळा? नंबर सांगा ना. स्वरा सांग नंबर. बघ. स्वरा रेडकर. हॅलो सर. सांग किती नंबर आहे? काय झालं काय माहिती.
नंबर तू लिहित नाही काही किंवा मी क्लिप तुझा मिळतो अजून तुमचा आवाज यायला मानव सांग किती नंबर आहे. हॅलो सर. हा, पोटात कावळे ओरडणे. खूप खूप भूक लागणे किती नंबरचा आहे. सर. तुझा आवाज खरखर येतोय. वेदांत परदेशी हॅलो सर. किती नंबर आहे बाळा हा. 154. 154 154 नंबरचा. पोटात कावळे ओरडणे खूप भूक लागणे. अधासी अधासी म्हणजे हावरा खदार. 155 अधासी. रुचकर म्हणजे चवदार. रुचकर म्हणजे चवदार. रुचकर म्हणजे चवदार. घ्या. बिछाना बिछाना म्हणजे अंथरूण. बिछाना म्हणजे अंथरूण. 156 157. बिछाना म्हणजे अंथरूण. थंडीनं कुडकडणं खूप थंडी वाजणं असं थरथर थरथर कापल्यासारखं होतं. खूप थंडी वाजणं त्याला 158. थंडीने कुडकडणे. पोटाशी धरणे. मगाशी अधाशी धरणे होतं ना, पोटाशी धरणे तसं ते 158 159. मायेनं जवळ घेणं. उब म्हणजे उष्णता. 160. उब उब म्हणजे उष्णता. उब म्हणजे उष्णता. मायेचा वर्षाव करणे खूप प्रेम करणे. 161 नंबरचा शब्द आहे. मायेचा वर्षाव खूप प्रेम करणे. उदंड उदंड म्हणजे खूप पुष्कळ. खूप पुष्कळ म्हणजे भरपूर. उदंड म्हणजे खूप पुष्कळ. किती नंबर. 159 नंबरचा शब्द आहे हा. लिहा. झालंय का सगळ्यांचं. हो. नक्की. हो सर. हा, उदंड म्हणजे खूप किंवा पुष्कळ. हो. घ्या पुढं. बरकत. बरकत म्हणजे भरभराट. किती. 160 आहे का आता. किती रे. किती नंबर आहे. बरकत म्हणजे भरभराट. आराध्या करपे. 162. 162. बरकत म्हणजे भरभराट. भरभराट. बरकत कोण बोलताय त्यांना बोलू नका म्हणा. बडबड करू नका. धूळ पेरणी. धूळ पेरणी म्हणजे पेरणी. पाऊस पाऊस पडण्याआधी केलेली पडण्यापूर्वी पेरणी. केलेली पेरणी. 163. धूळ पेरणी. आस म्हणजे ओढ किंवा इच्छा. मागा झालेला शब्द घ्या डबल लिहून. 164. आस म्हणजे ओढ इच्छा अपेक्षा. आस ओढ इच्छा अपेक्षा. जाचक
जाचक अटी लादल्या जातात. जाचक म्हणजे जाचक, त्रासदायक. त्रास देणारे. 165. कासावीस. कासावीस. कासावीस म्हणजे व्याकरण. तू लिहिते का पण? लिही पण तू. लिहिलं नाही तर काय फायदा नाही. 165. 166. कोणता आहे? कासावीस. कासावीस कासावीस. म्हणजे व्याकुळ होणे. चातक. कासावीस. चातक पक्षी असतो एक, तो पावसा म्हणतो आपण त्याला, पावसा. चातक. तो पावसाचंच पाणी पितात असं म्हणतात. ते ओरडतो बघा, आता ओरडत असतो तो. चातक. चातक चा- पक्षी. चातक ढगातील पाणी पाणी पिऊन पिऊन राहतो अशी समजून चातक पक्षीला तुम्ही असलेले काय एक म्हणा, आपण पक्षी त्याला म्हणतो पावसा. पावसा ओरडायला पाणी का पावसा. पिऊन चातकला राहतो पावसा लिहा अशी फक्त. चातक पक्षी म्हणजे पावसा पक्षी. पावसा समजलेल्या पक्षी तो. काय केली रे भाजी? पक्षी. 165. 166. कांदा. 167. आभूत. आभूत म्हणजे ढगाळ आकाश. कोणतरी बोलतंय रे, कसा आवाज? ढगाळ. सार्थक अर्किले. सार्थक. आभूत. आभूत म्हणजे ढगाळ किंवा आकाश. नाही, ढगाळ आकाश एकच शब्द येतो. ढगाळ आकाश. ढग असलेलं आकाश त्याला आभूत आलं म्हणतात. 165. 166. मेघूट म्हणजे ढग दाटून येणे. 167. मेघूट म्हणजे ढग दाटून येणे. आणि धुमारे. धुमारे म्हणजे झाडाला फुटलेली पालवी. हा फार महत्वाचा शब्द आहे. 168. धुमारे. धुमारे म्हणजे झाडाला फुटलेली पालवी. आपण त्याला कोंब आले म्हणतो. बरकत. भरभराट. धूळ पेरणी. पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी. आस म्हणजे ओढ, इच्छा, अपेक्षा. झालं का इथपर्यंत? मेघूट म्हणजे ढग दाटून येणे. धुमारे. धुमारे म्हणजे झाडाला फुटलेली पालवी. ढापुडा. हा. देहभान विसरणे. किती नंबरचा आहे रे? भास्कर ढवळे. हॅलो सर. हा. कुठून बोलतो बाळा तू? मी जामखेड. जामखेडून? हो. बर बर. तुझं नाव काय? आर्यन भास्कर ढवळे. आर्यन. ठीक आहे. आर्यन सांग. देहभान विसरणे. स्वतःची जाणीव विसरणे. चला लिहा. देहभान विसरणे. स्वतःची जाणीव विसरणे. सर झाले. गौरी चव्हाण. सूर म्हणजे पारंबी या खेळातील काठी. सूर पारंबीचा खेळ खेळत होते बघा. झाडावर चढून तो सूर खेळला जायचा. हा. ती काठी असायची. ती अशी काठी फेकावं लागायची पायातून. आणि ती येईपर्यंत झाडावर जाऊन बसायचं. किती नंबर चालू आहे? तुझा आवाज येत नाही बाळा स्पष्ट. कमी जास्त येतो. नेटवर्कचा इश्यू असेल. स्वरा. स्वरालगट. सांगा. मोहल्ला. मोहल्ला म्हणजे गल्ली. आणि बोरू म्हणजे
बोरू म्हणजे बांबूंपासून तयार केलेली लेखणी. पहिली बोरूच्या टोकाने लिहायचे. लिहिण्यासाठी पेन नसायचे ना त्यावेळेला. सार्थक. सार्थक नंबर सांगा. सार्थक. यश सांगा नंबर. यश नंबर सांगा. किती नंबर चालू आहे? हॅलो सर. हा सांगा. ह्याचा किती आहे? मोहनला 169. इथं का? नाही इथं 170 सर. मागच्याला 169. 170 झालं का? मोहल्ला म्हणजे गल्ली. 169 लिहिलं का इथपर्यंत? हो. लिहा 171. ईदगाह म्हणजे प्रार्थना स्थळ आहे ते. रोजा म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केलेला उपवास, त्याला रोजा म्हणतात. रोजा लिहू सर. लिहा किंवा काय तुमच्या आवश्यकतेनुसार. ईदगाह म्हणजे प्रार्थना स्थळ आहे. रोजा म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केलेला उपवास. लिहा. किती नंबर आहे? 171. लिहा 171. ईदगाह म्हणजे प्रार्थना स्थळ, म्हणजे मंदिरासारखं असतं ते. जसं प्रार्थना स्थळ मंदिर आहे ना तसं. 172. रोजा म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केलेला उपवास. 172. रोजा धरतात ना, माहित आहे आपल्याला. आपल्याकडे रोजा धरतात ना. हो हो. मुस्लिमांमध्ये धरतात तो रोजा. हा 172. आपल्या इकडे 173 अभयारण्य. हा या अभयारण्यावर प्रश्न येणार आहे बघा आपल्याला. कशाचा? ह्याच्यामध्ये EVS मध्ये. अभयारण्य. पक्षी अभयारण्य कोणतं आहे? कोणते अभयारण्य आहेत? मयूर अभयारण्य कोणते? मोरांचं. असं. प्राणी किंवा पक्ष्यांसाठी राखून ठेवलेला जंगलाचा भाग. लाकरा म्हणजे थांबा 1 मिनिट. बाकीचे शब्द लिहू नका, एवढाच लिहा फक्त. झालं सर. लचका म्हणजे हा एक शब्द महत्वाचा आहे यातला. लचका. कुत्रा चावतो ना, लचका तोडला म्हणतात. लचका तोडणे म्हणजे तोडलेला मांसल भाग, शरीराचा तोडलेला मांसल भाग. हे एवढा लिहा फक्त शब्द. आता 173 झाल्यावर हा लचका लिहा. 174. बाकी काही नाही मग महत्वाचे दिसत नाही ते. वेगळ्या भाषेतून, थोडस ग्रामीण भाषेतून आलेले. हा झालं सर. झाले. चला. लचका म्हणजे शरीराचा तोडलेला मांसल भाग. नखवादा. काय? नखवादादा. नावाडी. सर सर हा हा नखवादादी ही कविता आहे 5वीला. 5वीच आहे का? मग आता 5वीत आलो आपण. हो. लिहा मग. नखवादादा कविता आहे. लिहा. किती? 100 किती नंबर आहे? सांग नंबर शब्दाचा. 76. 176 ला लिहा. नाखवा दादा म्हणजे तांडेल किंवा नावाडी. नावाडी म्हणजे नाव चालवणारा. आणि तांडेल हे नवीन शब्द आहे, हे पण लिहून घ्या. असे शब्दच महत्वाचे आहेत आपल्याला. खाडी पल्याड. खाडी म्हणजे काय असते? जिथं समुद्राला नदी येऊन मिळते. नदी काय होते? समुद्राला मिळते. इथं समुद्र असतो मोठा, आणि त्या समुद्राचं पाणी जे नदीमध्ये असं वर जातं, भरती आल्यानंतर माघारी इथपर्यंत जातं नदीमध्ये.
त्याला खाडी म्हणतात. खाडी. समुद्राचं पाणी जे भरतीनं मागं जातं नदीमध्ये, बऱ्याच लांबवर परत येतं, त्याला खाडी म्हणतात. खाडी पल्याड, खाडीच्या पलीकडे, खाडीच्या पलीकडे. शुभ्र म्हणजे पांढरे. 177 खाली खाडी पल्याड, 178 शुभ्र. शुभ्र म्हणजे पांढरे. लाल काळ्या रंगाची बी गुंज औषधासाठी वापरतात, परंतु विषारी असते. 1-2च घ्यावे लागतात. जास्त घेतल्या तर शरीरातल्या शिरा तुटतात त्यानं. गुंज. 179, 180. पाख, पंख. कवडसा, कवडसा म्हणजे छोट्या जागेतून येणारा सूर्य. हे महत्वाचं आहे बघा. कवडसा, कवडसा म्हणजे छोट्या जागेतून येणारा सूर्यप्रकाश. येणारा सूर्यप्रकाश. हा, 181. तुमच्या घरी जुने पत्र्याला जर छिद्र असलं तर त्याच्यातून एक छोटासा असं ऊन आलेलं दिसायचं आपल्याला आतमध्ये, त्याला कवडसा असं म्हणतात. कवडसा. कवडसा, कवडसा. झाले सर. डन सर. हा, कवडसा झालं का? छोट्या जागेतून येणारा सूर्यप्रकाश. हॅलो. हो सर. हा, हो हो. कवडसा. सर तुम्ही खूप छान शिकवता. बरं बरं बरं. लिहायचं झालं? हो. ओके, चला घ्या पुढचे 2 पेज घ्यायचे आणखी आपल्याला. हा, कितल्ले. हा, किती झाला माग पेज नंबर सांगा? 181 झाला. 181 झाला. 182 घ्या. युलिसी. 182. युलिसी म्हणजे लहानसी. अर्जव, अर्जव करणे म्हणजे विनंती करणे. 183. एवढे लिहा. गलबलून येणे, मन भरून येणे. 184. लिहा व्यवस्थित. खूप छान शब्द आहे ते. हो सर. युलिसी म्हणजे लहानसी. अर्जव, अर्जव म्हणजे विनंती. गलबलून येणे, मन भरून येणे. चाहूल लागणे, कुणीतरी येण्याची जाणीव होणे, चाहूल लागणे. 185. चाहूल लागणे, कुणीतरी येण्याची जाणीव होणं. आणि 186. निमूटपणे, निमूटपणे, गुपचूप काहीही न बोलता. हे जे सेशन आहेत हे तुम्हाला युट्यूबला टाकून लिंक देतो. तुम्हाला जिथं जाता येईल तिथं केव्हाही ते ऐकू शकता. ऐकून ऐकून पाठ होऊन जाईल. जास्त मेहनत काही घ्यायची गरज लागणार नाही. जशाच तसं सेशन युट्यूबवर टाकून देतो. परत परत ऐका. कुठेही जाताना ऐका. मोबाईल मध्ये लावून ठेवा. दुसरं काय पण ऐकण्यापेक्षा हे ऐका. शब्द याच्यातूनच येणार. चाहूल लागणे, कुणीतरी येण्याची जाणीव होणे. निमूटपणे, गुपचूप, काही न बोलता, निमूटपणे. डन सर. एकच पेज बघायचंय पुढचं आणि आज थांबू मग आपण. हा, म्हणजे 50 पेज होतात. आणखी 26 पेज बाकी पुढच्या सेशनला होतील. चला. दिदली. दिधली. दिधल्या विन प्राप्त. दिल्याशिवाय मिळत नाही. हो. ज्ञानदेव सांगे एका काहीतरी आहे ना, अभंग आहे. दिधल्या विन दिधली म्हणजे दिली, दिल्याशिवाय प्राप्त. दिधली म्हणजे दिली. किती नंबर आहे सांग बरं? तेजाब म्हणजे आम्ल. लिहा. आम्ल, ऍसिड. ऍसिड सर 188. 188 दिधली. आणि हे तेजाब म्हणजे आम्ल, ऍसिड. त्याला 189 द्या. आम्ल हे एक लिहा. आम्ल आणि हे ऍसिड लिहा म्हणजे समजतंय. तो भाग जळतो. शरीरावर जर पडलं तर तो भाग जळतो. पिण्यात आलं तर मधलं सगळं जळतं, माणूस मरतो.
ऍसिड प्यायचं नाही, नीट बघायचं ऍसिडची बाटली आहे का ती. हो हा, त्या ऍसिडच्या बाटल्या सुद्धा आपल्या ह्याच्यासारख्याच असतात, बिस्लरी बाटल्यांसारख्या. त्याच्यामुळे नीट बघायचं ते ऍसिड आहे का. ऍसिड. आर्त. आर्त म्हणजे व्याकुळ करणारी. 189, 190. आर्त. आर्त म्हणजे व्याकुळ करणारी. विराणी. विराणी म्हणजे दुःखी गाणे. दुखी गाणे. बघा बरं नवीन शब्द आहेत का नाही आपल्याला कधी ना ऐकलेले. हो विराणी. आर्त म्हणजे व्याकुळ करणारी. आर्त हाक मारली, व्याकुळ करणारी हाक मारली. विराणी म्हणजे दुःखी गाणे. दुखी गाणे. हा, त्याला काय म्हणतात, सॅड सॉन्ग. आत्मभान, स्वतः बद्दलची जाणीव. 192 या ठिकाणी आपण थांबू आज. 192. 192. 192. आत्मभान. राहिलेले भाग त्याच्यामध्ये ऍड करून किंवा ते दोन्ही सेशन आपण अपलोड करू. परत ऐका, परत एकदा रिव्हिजन घेऊ. पुढच्या वेळेस आपल्याला लिहायचं नाही, तुमच्या समोर बी लिहिलेलं असेल आणि इथं बोर्डवर बी दिसतं. आपण त्याची रिव्हिजन घेऊ एक्स्ट्रा वेळेमध्ये एकदा सगळ्यांची. हो तर हे सर. शब्द वाचायचे, वाचून एवढे शब्द आपल्याला चांगले तयार करून ठेवायचे. ठीक आहे. आत्मभान, हो, सर. स्वतःबद्दलची जाणीव. ज्यांचं झालेलं आहे झालं. आपण थांबू शकतो. बाय बाय सगळ्यांना. हो सर. स्पीकर ऑन करू. ऑफ करा, ऑफ. हा, ठीक आहे, थांबू आपण.